बंजारा समाजाला आता अनुसूचित जमातींमध्ये सामील करा अशी मागणी आता माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मुख्यमंत्र्यांना त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्रामधून त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओबीसी नेते हरिभाऊ राठोड। हरिभाऊजी, तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। थँक यू. धन्यवाद. अरे भाऊ, तुम्ही कसं पाहताय या सगळ्या पत्रकारे? कारण कारण कसं आहे की आता जर अनुसूचित जमातींमध्ये जर आपण म्हणजे बंजारा समाजाला जर समाविष्ट करण्यात आलं तर त्यांच्या हक्कांना, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, मी प्रथमतः माननीय धनंजय मुंडे साहेबांचं अभिनंदन करेल, आभार हं, मानेन. हं, पण त्याच्याबरोबर 35 आमदारांचे पत्र आले आमच्याकडे आणि एक खासदारांचं पत्र आलंय. सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, मराठवाड्यातल्या सगळ्या झाडून आमदारांनी आणि खासदारांनी. आणि आपण जे विचारलं नाही, आमची मागणी जी आहे, ते मूळ जे शेड्यूल ट्राईब आहे, म्हणजे आदिवासी ज्याला म्हणतो, त्यांच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागता, त्यांच्या 7% आरक्षणाला धक्का न लागता वेगळं आरक्षण द्या. एसटी मधून आमची ही मागणी आहे, पूर्वीपासूनच आहे, आजची नाहीये. आणि हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने सगळा महाराष्ट्र, सगळ्या तांडे न तांडे कानाकोपऱ्यातून एवढा उत्साह आहे लोकांमध्ये मोर्चा आंदोलन करण्यासाठी. आज मोठमोठे आंदोलन होत आहे. उद्या नगरला बैठक आहे. त्यानंतर हं, जालना, बीड 15 तारखेला आहे. त्यानंतर 18 तारखेला अ, अ, आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये किनवटला आहे. मोठे सभा 50,000 हजार. कालच मी हं, याला जाऊन आलो खाडेकडे. तो 6 दिवस झाला तो आपल्या याला जिंतूरला तो उपोषणाला बसला होता. त्याचं उपोषण सोडवलं मी. तर अशा पद्धतीने हे आंदोलन खूप मोठं पेटणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलनापेक्षाही हं, मोठं आंदोलन या महाराष्ट्रात उभं राहत आहे. हं. खरंय। मी हाच मुद्दा घेऊन मी आता सध्या मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गंगाधरजी, आपण जसं पाहतोय की आता सध्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, यासाठी ओबीसी प्रवर्गामध्ये मराठ्यांना सामील करा असं अशा मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंदोलन केलं। मात्र आता अशीच मागणी काहीशी आता धनंजय मुंडेंनी केलेली आहे, ती म्हणजे माफ करा, अनुसूचित जाती जमातींमध्ये बंजारा समाजाला सामील करा असं एक पत्राद्वारे त्यांनी मागणी केलेली आहे। आपण कसं पाहता याकडे? कारण जर हे शक्य झालं तर मग कुणबी आणि कुणबींना सुद्धा ओबीसी मध्ये सामील करून घेता येऊ शकतं का? नाही, द्या ना. बंजारा समाजाला जर त्यांचं मागणी असेल, तर हं, त्याच्यावर दिलं पाहिजे सरकारने. काय हरकत नाही. हं, बंजारा समाज बी कितीतरी तांड्यावर राहणारा, ऊसतोडीला जाणारे आणि फार त्यांची गरीब परिस्थिती तर आहे, पण सामाजिकदृष्ट्या खूप मागास आहेत. जसे आदिवासीच्या चालीरीती आहेत, तशाच पद्धतीनं बंजारा समाजाच्या हं, सुद्धा चालीरीती आहेत. मी राठोड साहेबांसोबत बऱ्याच वेळा तांड्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे. हं, त्यांना माहिती आहे. आणि मी पण प्रत्येक तांडा असेल, प्रत्येक बंजारा बांधवाच्या घरची परिस्थिती बघितली. त्यांच्या ज्या चाली रूढी आहेत, हं, परंपरा हं, आहेत, रोटी-बेटी व्यवहार आहेत. हं, आदिवासी समाजात आणि त्यांच्यामध्ये खूप हं, साम्य आहे. हं. त्याच्यामुळं त्यांना आदिवासीच्या सुविधा मिळायला पाहिजेत, ही रास्त मागणी आहे. आणि बंजारा समाज अजूनही विकासापासून खूप दूर आहे. सामाजिक दृष्ट्या असेल किंवा इतर सगळ्या विकासाच्या बाबतीत त्यांच्यापर्यंत अजून खरंय। बऱ्याच सुविधा हं, पोहोचणं बर, गरजेचं आहे. त्यासाठी बर, नक्की त्यांना या सुविधा दिल्या पाहिजे. यासाठी मनोजदादांनी सुद्धा पाठिंबा दिलाय. आमचाही पाठिंबा आहे. हो का? बर. कुणाला काही मिळत असेल, ज्याला गरज आहे खरी, हं, त्याला ते नक्की मिळालं पाहिजे. हं, या मताचे आम्ही आहोत. मराठा समाज कधीही बंजारा समाजाच्या बर. पाठीमागं कायम राहील. हं, हेच नाही, हं, धनगर समाजाच्या सुद्धा एसटी समाजाच्या आरक्षणाची मागणं पुढे आली. हं, त्यावेळेस चोंडी येथं मनोजदादांनी आम्ही सगळ्यांनी तिथं गेलो होतो. हं. त्यावेळेस धनगर समाजाला सुद्धा एसटीतलं आरक्षण द्या, ही सुद्धा मागणी पुढे आल्यानंतर आम्ही पाठिंबा दिला नक्कीच, होता. त्यामुळे म्हणजे गंगाधरजी आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।